तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 6. इरा सेशन 6वर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला लॅबवर जायचं आहे. त्यानंतर इथे टायपिंग प्रॅक्टिस इथून स्टार्ट करायचं आहे आणि याच्यातनी आपण काही टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ओके करायचं आहे. येस करा. तर बघा अशा प्रकारे आपली टायपिंगची एक्झाम कंप्लीट सोडवणं झालेली आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. त्यानंतर इथून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर इथून स्टार्ट करा. तर पहिला क्वेश्चन बघा. इट इज पॉसिबल फॉर कॉम्प्युटर टू वर्क विदाउट अ कीबोर्ड और माउस बट नॉट विदाउट अँड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रू आहे. बघा इथे क्वेश्चन सोडवल्यानंतर आपल्याला इथे करेक्टली किंवा रॉंग ऑप्शन इथे दाखवले जाते. तरी इथे करेक्टली आहे म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग डज अँड ऑपरेटिंग सिस्टीम हेल्प यू म्हणत आहे. तर याचं उत्तर इट परफॉर्म थाउजंड्स ऑफ लो लेवल ऑपरेशन टू अचीव इवन सिंपल प्रोसेस आहे. हे त्याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टीम म्हणत आहे. खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण कोणतं आहे बघा. तर लिनक्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग इज पार्ट ऑफ फंक्शन्स ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टीम म्हणत आहे. तर याचं उत्तर फॅसिलिटिंग कम्युनिकेशन बिटवीन युजर अँड सिस्टीम बाय वर्किंग ॲज अ ट्रान्सलेटर आहे. क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट, व्हॉट डज द कॉम्प्युटर डू टू अंडरस्टँड द ह्युमन इनपुट लँग्वेज अँड देन गिव्ह अस द डिझायर रिझल्ट म्हटलेलं आहे. याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम कन्वर्ट द युजर इनपुट टू मशीन लँग्वेज आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. प्रोसेस मॅनेजमेंट इज वन ऑफ द मेन फंक्शन्स ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डिस्क्राइब द फंक्शन दॅट द OS परफॉर्म अंडर प्रोसेस मॅनेजमेंट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर मॅनेज एव्हरी प्रोसेस विदाउट एनी हँगिंग और जॅमिंग आहे. A peripheral device is defined as a computer device such as a keyboard or printer that is not an essential part of the computer. The OS takes care of managing such device and this process is called as म्हणत आहे. तर त्याला आपण पेरिफरल मॅनेजमेंट म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अँड ऑपरेटिंग सिस्टीम डिसाइडेड व्हिच फाईल विल बी स्टोर इन व्हिच लोकेशन ॲज म्हणत आहे. तर याचं उत्तर मेमरी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲब्सोल्युटली एसेन्शियल फॉर अ कॉम्प्युटर टू वर्क म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. नेक्स्ट, तर अशा प्रकारे आपले सोडवणं झालेलं आहे आणि शेवटचा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. 8 सेकंदाचा आहे, 8-9 सेकंदाचा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलं कंप्लीट होणार आहे. तर बघा इथे आपलं व्हिडिओ पाहून कंप्लीट झालेला आहे. तर एंड एक्झामवर इथे क्लिक कर. त्यानंतर बघा आपल्याला काय सोडवायचं आहे. गायडेड डू इट युअर सेल्फचे क्वेश्चन सोडवायचे आहे नंतर. तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर इथून स्टार्ट करा. रिफ्रेश द डेस्कटॉप ऑफ युअर सिस्टीम युझिंग शॉर्टकट ड्रॉपडाऊन मेनू और कॉन्टेक्स्ट मेनू बाय क्लिकिंग राईट बटन टू द माऊस म्हणत आहे. तर डेस्कटॉप रिफ्रेश करण्यासाठी राईट क्लिक करा डेस्कटॉपवर आणि इथून रिफ्रेश करा 1-2 वेळेस अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, ओपन द नोटपॅड प्रोग्राम. चेंज द पेज साईज ॲज A4 अँड ओरिएंटेशन ॲज लँडस्केप युझिंग फाईल अँड पेज सेटअप म्हणत आहे. तर बघा आपल्याला पहिले नोटपॅड ओपन करा म्हणत आहे. तर सर्च बॉक्समध्ये जा आणि त्यातनी आपल्याला नोटपॅड हे नाव टाका आणि ते सुरुवातीलाच आलेलं आहे नोटपॅड आल्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे बघा चेंज द पेज साईज म्हणत आहे. तर पहिले साईज चेंज करण्यासाठी पेजची साईज चेंज करण्यासाठी आपल्याला पेज सेटअपवर यावं लागेल. त्यासाठी फाईल टॅबवर जा. पेज सेटअपवर यायचं आहे. साईजमध्ये जाऊन याच्यातून आपल्याला A4 साईज घ्या आणि पेजला आपल्याला लँडस्केप लेआउट घ्यायचा इथून. त्यानंतर ओके करा. त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स.
ओपन द नोटपॅड प्रोग्राम, टाईप द टेक्स्ट, नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड, चेंज इट्स फॉन्ट ॲज एरियल, स्टाईल ॲज बोल्ड, इटॅलिक अँड साईज ॲज 20 युजिंग फॉर्मॅट अँड फॉन्ट म्हटलेलं आहे. तर पहिले आपल्याला नोटपॅड ओपन करायचं आहे. तर याच्यातनी नोटपॅड ओपन करा. त्यानंतर तर त्यामध्ये बघा नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड हे नाव आपल्याला टाईप करायचं आहे. त्याच्यातनी तुम्ही टाईप करा किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. मी कॉपी पेस्ट केलेलं आहे. त्यानंतर चेंज इट्स फॉन्ट ॲज एरियल म्हणत आहे, तर याला सिलेक्शन करून घ्या. फॉन्ट चेंज करण्यासाठी फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे आणि याच्यातून फॉन्ट हा ऑप्शन्स घ्यायचा आहे. आणि कोणता फॉन्ट सांगितलेला आहे, एरियल नावाचा. तर बघा एवर असणार आहे एरियल फॉन्ट. इथून एरियल फॉन्ट निवडा. त्यानंतर त्याला बोल्ड इटॅलिक करा म्हणत आहे स्टाईल, तर इथून बोल्ड इटॅलिक करा. त्यानंतर साईज त्याची 20 करायची आहे, तर याच्यातून आपल्याला 20 करा इथून. त्यानंतर ओके करायचं आहे. नंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, ओपन द नोटपॅड प्रोग्राम ॲट द टाईम अँड डेट इन द पेज फ्रॉम एडिट टॅब म्हणत आहे. तर बघा पहिले नोटपॅड ओपन करा म्हणत आहे. तर यातनी आपल्याला नोटपॅड ओपन करायचं आहे. नोटपॅड ओपन केलं त्यानंतर एडिटमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला डेट आणि टाईम इथे घ्यायचे आहे. तर बघा आजची डेट आणि टाईम आलेली आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. आणि पुढचा प्रश्न बघा, sort the icon on the desktop according to names by clicking the right button of the mouse and select sort by म्हणत आहे. तर बघा आपल्याला सॉर्ट करायचं आहे. डेस्कटॉपवर राईट क्लिक करा, सॉर्टवर क्लिक करा आणि कशानुसार सॉर्ट करायचं आहे बघा आपल्याला नेमनुसार सॉर्ट करायचं आहे. तर इथे सुरुवातीलाच नेम दिलेला आहे, तर याच्यातून सॉर्ट करा नेमनुसार आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. Enable the auto arrange the icon option by clicking the right button of the mouse and select view म्हणत आहे. तर बघा आपल्याला काय म्हणत आहे, इनेबल करायचं आहे ऑटो अरेंज द आयकॉन. तर राईट क्लिक करा, व्ह्यूवर जायचं आहे आणि ऑटो अरेंज आयकॉनवर इथे राईट क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. Change the size of the icon available on the desktop to small by clicking the right button of the mouse and select view options म्हणत आहे. तर सिलेक्ट राईट क्लिकचा वापर करून आपल्याला व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि स्मॉल आयकॉनवर इथे क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. ओपन द नोटपॅड प्रोग्राम, सेव्ह युअर डॉक्युमेंट विथ नेम नोटपॅड युजिंग फाईल टॅब म्हणत आहे. तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, नोटपॅड नावानं सेव्ह करायचं आहे. तर पहिले नोटपॅड ओपन करायचं आहे. तर अशा प्रकारे नोटपॅडला ओपन करा. सेव्ह युअर डॉक्युमेंट विथ नेम नोटपॅड म्हणत आहे. तर फाईलमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे आणि ते कोणतं नाव टाका म्हणत आहे, नोटपॅड. तर यातनी आपल्याला नोटपॅड नाव टाका अशा प्रकारे. त्यानंतर याला सेव्ह करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओपन नोटपॅड, टाईप युअर नेम, ॲड्रेस अँड ब्लड ग्रुप, गो टू द फाईल टॅब अँड क्लिक ऑन द सेव्ह द फाईल ऑन युअर कॉम्प्युटर म्हणत आहे. तर बघा स्टार्ट बटनावर जायचं आहे, नोटपॅडवर क्लिक करा आणि क्लिक करून एंटर करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये ब्लड ग्रुप, नाव जे काय तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर फाईलमध्ये जा, फाईलमध्ये गेल्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे आणि याला कोणत्याही नावानं तुम्ही सेव्ह करू शकता. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा याला अशा प्रकारे. त्यानंतर याला क्लोज करा, याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा ओपन द नोटपॅड प्रोग्राम, चेंज द लेफ्ट मार्जिन टू 50 मिलीमीटर अँड टॉप मार्जिन टू 45 मिलीमीटर युजिंग फाईल टॅब पेज सेटअप म्हणत आहे. तर बघा याचं उत्तर कशा प्रकारे सोडवायचं याला. तर यासाठी बघा आपल्याला सर्वात पहिले नोटपॅड ओपन करायचं आहे. क्लिक करून एंटर करा, नोटपॅड ओपन झालं. त्यानंतर बघा आपल्याला पेज सेटअपमध्ये जायचं आहे. तर त्यासाठी पेज फाईलमध्ये जायचं आहे, पेज सेटअपमध्ये जा. त्यानंतर पेज सेटअपमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी
मार्जिन दिलेलं आहे मिलीमीटरमध्ये, तर मिलीमीटरसाठी मार्जिन आपल्याला किती सांगितलेले आहे, आपल्याला लेफ्ट मार्जिन 50 मिलीमीटर सांगितलेलं आहे, तर लेफ्टमध्ये बघा आपल्याला 50 टाकायचं आहे आणि आपल्याला टॉप मार्जिन 45 सांगितलेलं आहे, तर टॉपमध्ये जा आणि याच्यातनी 45 मिलीमीटर टाका, त्यानंतर ओके करायचं आहे, त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, येसवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपलं सेल्फ गाइडेड ड्युटीवर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहेत, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स इथे दिलेले आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, यू आर रिचार्जिंग युअर मंथली डीटीएच पॅक फ्रॉम देअर वेबसाइट, यू चूज भीम ॲज युअर UPI ट्रान्झॅक्शन मोड अँड सो यू रिसीव पेमेंट रिक्वेस्टेड फॉर द वेबसाइट, विच ऑप्शन विल यू चूज टू कम्प्लीट द पेमेंट म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा ऑप्शन ए आहे, अप्रूव्ह द पे। ऑप्शन ए वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। यू आर ट्रॅव्हलिंग अँड यू नीड मनी राईट नाऊ, विच ऑप्शन यू कॅन आस्क युअर फ्रेंड फॉर मनी म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन ए आहे, रिक्वेस्ट मनी। त्यानंतर सेव्ह करा। You want to spend money to your friend and you only have his member with you, which option shall you choose to pay him म्हणत आहे। तर याचं उत्तर कॉन्टॅक्ट आहे, तर ऑप्शन बी वर क्लिक करा, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। यू वॉन्ट टू चेक युअर बँक अकाउंट बॅलन्स, आयडेंटिफाय ऑल द वेज विच यू कॅन चेक इट म्हणत आहे। तर अकाउंट चेक करण्यासाठी आपण ऑप्शन ए मधून सुद्धा चेक करू शकतो आणि त्यानंतर तर याचं उत्तर बघा याचं उत्तर ऑप्शन ए आणि सी आहे। तर ए वर क्लिक करा आणि त्यानंतर सी वर क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट करा। त्यानंतर बघा, यू हॅव परचेस अ पेन फ्रॉम अ नियरबाय स्टोर, द शॉपकीपर पॉइंट टुवर्ड अ QR कोड display stand and ask you to pay by using which option of him you can pay the shopkeeper म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन डी आहे। बघा ऑप्शन डी वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। इन विच ऑफ द फॉलोइंग फोल्डर कॅन यू फाइंड नोटपॅड म्हणत आहे। तर याचं उत्तर तर याचं उत्तर ऑप्शन बी आहे, विंडोज ॲसेसरीमध्ये असते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। इन विच टॅब यू फाइंड द फॉन्ट कमांड म्हणत आहे। तर फॉन्ट कमांड कशातनी असते बघा, तर फॉन्ट कमांड ही फॉर्मॅटमध्ये असते, तर ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर असणार आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। लुक ॲट द आयकॉन शो हेअर, विच ऑफ द फॉलोइंग इज द शॉर्टकट की फॉर धिस फंक्शन्स म्हणत आहे। तर हे Ctrl+S आहे सेव्हचं ऑप्शन्स। विल प्रिंटिंग अ नोटपॅड डॉक्युमेंट, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन कॅनॉट बी चेंज फ्रॉम द प्रिंट विंडोज म्हणत आहे। तर याच्यातून बघा पेज साईज आहे याचं उत्तर। विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हेल्प यू ओपन द फाईल एक्सप्लोरर म्हणत आहे। तर फाईल एक्सप्लोरर ओपन करण्यासाठीच्या पद्धती कोणत्या बघा, तर सर्वच आहे कंट्रोल पॅनल सोडून। सेव्ह अँड नेक्स्ट करा, त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे, ते क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट यू कॅन वॉच मूव्हीज, लिसन टू सॉन्ग अँड प्ले कॉम्प्युटर गेम्स ऑनलाईन म्हणत आहे। तर याचं उत्तर ट्रू आहे। इन यूजिंग द इंटरनेट यू कॅनॉट सर्च एज्युकेशनल इन्फॉर्मेशन ऑनलाईन म्हणत आहे। तर याचं उत्तर फॉल्स आहे। यू कॅनॉट बाय प्रोडक्ट ऑनलाईन म्हणत आहे। तर याचं उत्तर फॉल्स आहे। यूजिंग द इंटरनेट यू कॅनॉट लिसन टू सॉन्ग ऑनलाईन म्हणत आहे। तर याचं सुद्धा उत्तर फॉल्स आहे। येस करा। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे इरा सेशन 6।